नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता सगळ्यांकडे भरण्या, बाटल्या किंवा रिकामे डबे हे असतात. तर त्याचा काय उपयोग करायचा, तर इथं मी खूप छान असा उपयोग इथं मी दाखवलेला आहे. तर इथं मी भरणे घेतलेले आहे, तिला मध्ये कट करून घेतलेला आहे. मध्यभागी कट करायचा आहे, दोन्ही एकसारखे भाग करायचे आहे त्याचे. आणि त्याला तळाशी मी टोपणाच्या बाजूने बिळं पाडत आहे, जेणेकरून आपण त्या भरणीत झाडं लावणार आहे. तर आता इथं मी टोपणाच्या बाजूने सगळी बिळं पाडून घेत आहे, जेणेकरून आपली पाण्याचा निचरा त्या भरणीतून होऊन जाईल. आपल्याला पाण्याचा निचरा करण्यासाठी बिळं पाडून घ्यायचे आहेत. भरणीच्या तळाशी आपल्याला बिळं पाडायचे आहेत आणि भरणीच्या टोपणाच्या बाजूने मध्यभागी आपण भरणी कट करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे दोन एकसारखे भाग झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 2 झाडं लावता येतील एका भरणीत. मोठी भरणी होती उभट आकाराची, त्याच्यामुळे त्याचे 2 भाग केलेले आहेत. इथं लोखंडी सळी घ्यायची आहे आणि त्याने बिळं पाडायचे आहे. तुमच्याकडे जे असेल खिळे वगैरे असतील तर त्यांनी गरम करून बिळं पाडून घेऊ शकता. अशा पद्धतीने बिळं पाडायचे आहेत. बरीच बिळं पाडायची आहेत, जेणेकरून आपला पाण्याचा निचरा झाला पाहिजे त्याच्यातून. इथं बघू शकता मी कशा पद्धतीने बिळं पाडलेले आहेत. भरपूर अशी बिळं पाडून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला बिळं पाडायचे आहेत एकसारखी पूर्ण सगळीकडे. जवळजवळ बिळं पाडून घ्यायचे आहे, जेणेकरून भरपूर पाणी आपलं जर पाणी भरणीत झालं तर ते खाली निघून जाईल. त्याच्यानंतर मी ह्या भरणीला कलर देऊन घेत आहे. तर बघू शकता इथं मी भरणी घेतली, ऑइल पेंट कलर घेतलेला आहे आणि दोन्ही भरण्यांना आपल्याला कलर देऊन घ्यायचा आहे. इथं मी ज्या पद्धतीने कलर दिला आहे त्या पद्धतीने तुम्हाला जो आवडेल तो कलर देऊ शकता. मी इथं पांढरा कलर घेतलेला आहे. पांढरा कलर माझ्याकडे होता त्याच्यामुळे तोच घेतलेला आहे. तुम्ही आवडीचा कलर घेऊ शकता. मी इथं एक भरणी करायला घेतलेला आहे. त्याच्यानंतर मला आता अनेक आयडिया आल्या. आता इथं माझ्याकडं आधी एक प्लॅन्टर होता तयार केलेला, मी त्याला कलर वगैरे देऊन ठेवलेला होता. तर इथं मी 2 थर दिलेले आहे. तुम्ही बघू शकता ह्या भरणीवरती आधी एक थर दिलेला होता आणि त्याच्यावरनं आणखी एक थर दिलेला आहे. त्याच्यामुळे कलर एकसारखा बसलेला आहे, व्हाईट कलर. आता इथं तुम्ही जेसं वगैरे वापरू शकता ह्याच्या जागी. आता इथं मी आधी कलर देऊन घेतलेला प्लॅन्टरला ह्या, आणि तो जरा थोडासा खराब झाला, त्याच्यामुळे मी परत ऑइल पेंट कलर दिलेला आहे. त्यावरती आधी मी ॲक्रेलिक कलर दिलेला होता, तर त्याच्यावरतीच आता ऑइल पेंट कलर मी व्हाईट कलर देऊन घेत आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती डिझाईन करणार आहे. मला जे आवडेल ते मी त्याच्यावरती डिझाईन करणार आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे आवडेल ते तुम्ही डिझाईन करू शकता. अशा मी बरेच असे प्लॅस्टिकचे वापर करून बऱ्याच प्लॅन्टर तयार केलेले आहेत. तुम्ही आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितले असतील. आणि आता पण मी 4-5 प्लॅन्टर असे तयार केलेले आहेत. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. आणि तर चला, बॉटल घेतलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही पाण्याची बिसलरी आहे, तर त्याला मी 4 बाजूंनी कट केलेला आहे डिझाईन म्हणून आणि त्याला बिळं पाडून घेतलेला आहे. त्याला मी आधीच व्हाईट कलर देऊन घेतलेला. आता इथं मी मोठं भरणी होती, तर त्या भरणीत मी झाड लावलेलं होतं. खूप छान असं सुपारीचं झाड आलेलं आहे त्याच्यात आणि हिरवंगार झालेलं आहे. जसं आपण झाडांना मातीचं प्रमाण म्हणजे की भांडं मोठं घ्यायचं, झाड जर आपल्याला मोठं करायचं असेल तर, आणि त्याच्यात मोठ्या भांड्यात लावलं तर खूप छान असं हिरवंगार झाड येतं. आता इथं मी भरणी घेतलेली आहे ना, ती बरेच दिवस झाड लावून ठेवलेलं होतं. कलर द्यायचा राहून गेलता, देईल म्हणलं पण देता आला नाही कलर. मग आता ती पण भरणीला कलर देऊन घेते. याला पण मी व्हाईटच कलर वॉश मारलेला आहे. माझ्याकडे व्हाईट कलर आहे तर तोच मी आता वापरत आहे. नंतर मी तो दुसरा कलर आणणार आहे. तर आता म्हणलं व्हाईट कलर आहे तर तोच वापरावा आणि त्याच्यावर ॲक्रेलिक कलरने मी डिझाईन करणार आहे. तर आता इथं ऑइल पेंट व्हाईट कलर मी देऊन घेत आहे. भरणीला एकदम प्लेन द्यायचा, थोडा वॉश द्यायचा आधी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर परत एकदा ब्रश फिरवायचा, जेणेकरून कलर एकसारखा बसतो. प्लॅस्टिकवरती कलर जरा थोडासा बसताना त्रास होतो, पण आधी एक थर दिल्यानंतर दुसरा थर दिला तर एकसारखा कलर बसून जातो. आता माझ्याकडे इथं श्रीखंडाचे 2 डबे होते, त्याला मी कलर देऊन ठेवलेला होता. आणि जुना प्लॅन्टर होता ना, त्याला पण कलर देऊन ठेवलेला. त्याच्यातनं चिनी गुलाबाची झाडं काढली आणि त्याला कलर देऊन ठेवलेला होता. त्याच्यावरती आपल्याला थोडीफार डिझाईन करायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी एक टब घेत आहे, टपावरती पण कलर देत आहे. रात्री मी एक टपावरती एक थर देऊन ठेवलेला होता आणि म्हणलं आता आणखी एक थर द्यावा, जेणेकरून आपल्याला तो टप एकसारखं म्हणजे वरचा कलर आहे तो व्यवस्थित दिसेल. त्याच्यामुळे म्हणलं टपावरती आणखी एक थर देऊन मग सुकायला ठेवावा.
या टपात आता मला थोडंसं चिनी गुलाब वगैरे लावायचं आहे. जे मी कट केलेलं होतं ते चिनी गुलाब या टपात मी लावून घेणार आहे, जेणेकरून टपात खूप छान चिनी गुलाब वाटतं, त्याच्यामुळे मला टपात चिनी गुलाब लावायचा आहे. तर हा टप फुटलेला आहे. जास्त दिवस टिकेल नाही सांगता येत नाही, पण म्हटलं चला आपलं लावावं ह्याच्यात, थोडे दिवस तरी लावणार आहे मी ह्याच्यात. आता इथं कलर थोडा सुकलेला होता, रात्रभर सुकलेला होता, त्याच्यामुळं त्याच्यावरती दुसरा थर देऊन घेत आहे. आणि ऑइल पेंट कलर दिला तर खूपच छान वाटतं, म्हणजे ह्याच्यावरती ॲक्रेलिक कलर जास्त दिवस टिकत नाहीत, त्याच्यामुळं ऑइल पेंट कलर ठीकच आहे त्याच्यावरती प्लॅस्टिकवरती, त्याच्यामुळे तो ऑइल पेंटच कलर शक्यतो वापरायचा. आणि ह्या टपाला मी खाली तळाला तुम्ही बघू शकता कशी बिळं पाडलेली आहेत, अशा पद्धतीने बिळं पाडायची आहेत, जेणेकरून आपला हे पाण्याचा निचरा होऊ शकतो. चिंतन माझा आहे तो ओव्याची पानं खात आहे, त्याला ओव्याची पानं खूप आवडतात, त्याच्यामुळे तो ओव्याची पानं खातो आणि तो बरोबर झाड ओळखतो ओव्याचं आणि त्याची पानं तोडून खातो. त्याला मी ओरडत होती खाऊ नकोस म्हणून, कारण पोटात बाऊ होईल म्हणलं ओव्याची पानं जास्त खाल्ली तर, कारण पोटात जळजळ होतं, त्याच्यामुळं म्हणलं त्याला खाऊ नको जास्त. तर त्याने खायचं बंद केलं. त्याला म्हणलं शांत बसत इथं, तेव्हा शांत बसलेलं, तो शांतच बसत नव्हता. कसला शांत बसतोय, काही ना काहीतरी खोड्या का चालूच असतात त्याच्या. इथं मी बिस्लरची बॉटल होती ना, त्याचं प्लांटर होता, तो कट केलेला होता आधीच, त्याच्यात छोटी छोटी बिया लावलेल्या होत्या आणि त्या बिया आलत्या पण त्याच्यात. आणि मग नंतरनी मग त्या झाडासाठी मोठी माती लागणार होती, त्याच्यामुळं मग नंतरनी हे तसंच पडून राहिलेलं. त्याच्यात म्हणलं परत आणखी एकदा बिया लावाव्यात म्हणून त्याच्यावरती कलर करत होते. त्याला ऑलरेडी आधीच बिळं पाडून घेतलेले आहेत. तर बिळं पाडून घ्यायचे आहेत, बिळं पाडायचं एवढं विशेष नाही आहे, तार किंवा कशाने तरी तुम्ही बिळं पाडू शकता. आणि ह्याच्यावरती मी व्हाईट कलर देत होती, म्हणलं कलर देऊन ठेवावं, खूप छान वाटतं कलर दिल्यानंतर, मस्त वाटतं. ह्याला कलर देऊन मग ते सुकायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मग ती बरणी बघितली, बरणी सुकली आहे का. रात्री कलर देऊन ठेवलेला व्हाईट कलर होता तो, ती बरणं पूर्णपणे सुकलेली होती, त्याच्यामुळं म्हणलं मी चालायला जायच्या आधी बरणी ती कलर देऊन मी सुकायला ठेवलेली होती. आणि त्याच्यानंतर एक लाल कलर घेतलेला आहे, तुम्हाला आपल्याला जो आवडेल तो कलर घ्यायचा आहे. तर मी लाल कलर घेतलेला आहे आणि लाल कलरनी फुलं काढत आहे. याच्यावरती तुम्ही ब्लॅक कलर पण वापरू शकता आणि ब्लॅक कलरनी त्याच्यावरती कोणतीही डिझाईन करू शकता, किंवा चॉकलेटी कलर वापरला तरी चालतोय. आणि वेगवेगळी डिझाईन केली, बारीक छोटी छोटी डिझाईन केली तरी चालते. इथं मी मोठी मोठी फुलं काढलेली आहेत त्या बरणीवरती, कारण मला एवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळं मी त्याच्यावरती फुलंच काढलेली आहेत. मला वेगळं काहीतरी करू वाटलेलं पण मला काही सुचलं नाही, त्याच्यामुळं म्हणलं आता फुलंच काढावी. तर मी फ्लॅट ब्रशनी फुलं काढून घेते. आता इथं बघू शकता तुम्ही वन स्ट्रोक पेंटिंगची पद्धत वापरलेली आहे फुलं काढण्यासाठी, जास्त काही केलेलं नाही, त्याला काही जास्त करावीची गरजच लागत नाही वन स्ट्रोकला. त्याच्यामुळे स्ट्रोक मारत मारत फुलं काढून घेतली आणि पूर्ण भरणीभर फुलं काढलेली आहेत, खूप छान वाटत आहे. फुलं काढून त्याच्या मध्यभागी ब्लॅक किंवा येलो कलरने आपल्याला स्पॉट द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मी ते सुकायला ठेवलं. मग त्याच्यानंतर मग परत जो प्लॅन्टर होता तो घेतला आणि त्याच्यावरती हिरव्या कलरने स्पॉट देत आहे, म्हणजे डॉट डॉट करायचे आहेत. आपल्या पद्धतीने कोणतीही डिझाईन केली तरी खूप आकर्षक दिसते व्हाईट कलरवरती, तर मी डॉट डॉटच देणार आहे त्याच्यावरती. खूप छान वाटतात डॉट डॉट पण. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिसत आहे ते डॉट देखील दिलेले. त्याच्यानंतर जुना प्लॅन्टर होता त्याच्यावरती पण डिझाईन करून घेत आहे, तो पण सुकलेला होता, त्याच्यावरती पण हिरव्या कलरने डॉट डॉटच देत आहेत. ते डॉट डॉट खूप छान वाटले, त्याच्यामुळे मग तीच डिझाईन कंटिन्यू केली मी. खूप छान वाटत आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला मोठी कुंडीवरती आपण व्हाईट कलर दिलेला होता, तो पण सुकून गेलेला आहे. तर त्याच्यावरती पण त्या बरणीवरती आपण फुलंच काढणार आहोत. मी वन स्ट्रोक पेंटिंगची टेक्निक इथं वापरलेली आहे, तीच आपल्याला कंटिन्यू केलेली आहे मी इथं. तुम्ही बघू शकता खूप छान फुलं वाटत आहेत लाल कलरची. तर ह्याच्यावरती तुम्ही लाल कलर वापरा किंवा निळा कलर वापरा, हिरवा कलर वापरा, कोणताही कलर तुम्ही वापरू शकता आणि अशा पद्धतीने फुलं काढू शकता. किंवा छोटीशी तुम्ही डिझाईन छोटे छोटे डिझाईन काढून बारीक बारीक काढले तरी चालतात.
तर मला जशी आवडेल तशी मी काढलेली आहे. त्याच्यानंतर मी ग्रीन कलर आहे तर त्याचाच डॉट डॉटमध्ये देत आहे. मी कशा पद्धतीने दिलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण डिझाईन करायचे आहे. भरणी पूर्ण झाल्यानंतर आपण बिसलरी बॉटल 4 बाजूनी कट मारून घेतलेला आणि त्याच्यावरती कलर देऊन ठेवलेला होता मी आधीच. तर ती बिसलरी बॉटल घेतलेली आहे आणि त्याच्यावरती डॉट डॉट देत आहे. मी इथं लाल कलरची डॉट डॉट त्या बिसलरीवरती देत आहे. तर मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने करा किंवा तुम्हाला आवडेल तशी डिझाईन तुम्ही करू शकता. तर आपल्यालाही मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने या बिसलरीचा वापर केलेला आहे. तर इथं मी डॉट डॉट देत आहे, तुम्ही बघू शकता. बिसलरी बॉटलवरती डॉट काढून ते सुकायला ठेवले. त्याच्यानंतर मी टब घेतलेला आहे. टब थोडासा ओलसरच आहे, त्याच्यावरतीच म्हटलं कलर देऊन घ्यावा कारण मला परत नंतरनी दुसरी कामं होती. तर ती मी त्याच्यावरतीच डिझाईन काढलेली आहे. इथं मी ह्याच्यावरती टपावरती जशी येईल तशी जशी सुचेल अशी डिझाईन काढलेली आहे. कोणतीही ठरवून डिझाईन काढलेली नाही. तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. तुम्हाला जशी आवडेल तशी डिझाईन करायची आहे. खूप छान वाटते. जसं आपल्याला सुचतंय तसं केलं तरी खूप छान वाटतं. टपावरती डिझाईन करून झाल्यानंतर मी श्रीखंडाचे डबे घेतले आणि त्याच्यावरती स्माइली इमोजी काढलेले आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही काही डिझाईन करू शकता. स्माइली इमोजी काढा किंवा त्याच्यावरती डॉट काढा किंवा काही रेषाची डिझाईन करायची असली तर त्याच्यावर करू शकता. मी अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. श्रीखंडाच्या डब्यावरती कलर देऊन झाल्यानंतर मी इथं ऑनलाईन बिया ऑर्डर केलेल्या होत्या. त्याची रोपटी उगवून आलेली होती, वेली तयार झालेल्या होत्या, त्याच्यात छोटी छोटी फुलं लागत होती. तर म्हटलं ती छोट्या छोट्या वाटीतनं होतं आणि श्रीखंडाच्या डब्यातनं होतं. तर ते ह्या प्लॅन्टरमध्ये आपण तयार केलेल्या प्लॅन्टरमध्ये लावावेत. तर इथं मी किरसुनीच्या काड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट केलेल्या आहेत आणि त्या कुंडीत टाकलेल्या आहेत. सगळ्यात तळात आपल्याला त्या मातीच्या आधी त्या किरसुनीच्या काड्या टाकायच्या आहेत. कोणताही तुम्ही चगाळ किंवा तुमचं किचन वेस्ट टाकू शकता. आता इथं त्याच्यानंतर मी माती टाकलेली आहे. केळीच्या साली पण तुम्ही तळात टाकू शकता. माती टाकल्यानंतर आपल्याला ती वेली आहेत त्या ह्याच्यात लावायच्या आहेत. तर मी अशाच वेली काढलेल्या आहेत आणि त्याच्यात लावलेल्या आहेत. मी त्यांच्यामुळे अजिबात हलवून दिलेले नाहीत जेणेकरून त्या वेली सुकू नयेत म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. इथं बघू शकता 2-3 प्रकारची फुलं आहेत. तर ती एकत्रच मी लावून घेतलेली आहेत. आता इथं मी दुसरा श्रीखंडाचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती स्माइली फेस काढलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया. तोपर्यंत हसत राहा, नवीन काहीतरी करत राहा. चला बाय. आता इथं मी झाड लावलेलं होतं, चिनी गुलाबाचा प्रकार वेगळा होता तो, त्याला पण मी इथं कलर देऊन घेतलेला आहे. तर चला बाय.